जर तुम्हाला मोशननंतर आग जळजळ होत असेल, मोशनसोबत तुम्हाला रक्त जात असेल, तर भोपळा हा एक औषधी गुणधर्म असलेली फळभाजी आहे। ती पाणीदार आहे, म्हणजे तुम्हाला मूळव्याधामध्ये सारखं मोशनला कडक होत असेल तर भोपळा हे लॅक्टेटिव्ह म्हणून काम करतं। भोपळा हा वातनाशक आहे। जर तुमच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये जर वाताचं प्रमाण वाढलं तर मोशननंतर आग जळजळ याचं प्रमाण वाढतं, म्हणून तुम्हाला भोपळ्याचं नेहमीच सेवन करायचं आहे। सर्वात महत्त्वाचं की भोपळा हा अँटी इन्फ्लेमेटरी आहे, म्हणजे त्या ठिकाणी सूज कमी करतं, पाचन सुधारतं। भोपळा हा पाणीदार आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व आहे, यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढीस मदत होते। असं आपल्याला दिसतं की खूप वर्षापासून जर तुम्हाला मुळव्याचा त्रास आहे तर तुमची जी इम्युनिटी पॉवर जी आहे, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती ही कमी होऊन जाते, त्यामुळे भोपळा हा तुमची इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते। मुळव्याधामध्ये भोपळ्याचं सेवन केल्याने तुमची पचनशक्ती स्ट्रॉंग होते व सारखं पोट फुगणं, काही खाल्ल्यानंतर जळजळ होणं, पित्त होणं यासारखे लक्षणं खूप कमी होतात। भोपळा हा शिजवून खाल्ल्याने शौचाला बल्क आणि मल साफ होतं। भोपळा हा पाणीदार आहे, त्यामुळे मोशनमध्ये घर्षण होत नाही आणि ब्लिडिंग होत नाही। भोपळा याची तुम्ही भाजी करून खाऊ शकता किंवा त्याचं घट्ट सूप बनवून तुम्ही पिऊ शकता। त्याचप्रमाणे भोपळ्याचा ज्यूस बनवून सुद्धा तुम्ही त्याचं सेवन करू शकता। पण महत्त्वाचं हे की भोपळा शिजवताना तुम्हाला जास्त शिजवायचा नाही आहे, कारण जास्त शिजवल्यामुळे त्यातील जीवनसत्व नष्ट होऊ शकतात। हा जो भोपळा आहे, जर तुम्हाला फिशर असेल, म्हणजे मोशनच्या जागेला आतून चिरा पडल्या असणार, फिशर झालं असेल तरी सुद्धा तुम्ही याचं सेवन करू शकता। जर तुमचे मुळव्याचे मूळ काफी जास्त प्रमाणामध्ये वाढलेले असेल तरी सुद्धा तुम्ही भोपळ्याचं सेवन करू शकता, किंवा तुम्हाला भगंदर जरी असेल, म्हणजे तुम्हाला मोशनच्या वाटेच्या बाजूला एक फोड येऊन ते फुटत असेल तरी सुद्धा तुम्ही भोपळ्याचं सेवन करू शकता। याचबरोबर तुम्हाला आहारामध्ये फायबर जास्त खायचे आहेत, ज्यादा ऑइली, स्पायसी, तिखट, मसालेदार याचं सेवन कमी करायचं आहे। सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला मोशन करते वेळी तुम्हाला जोर नाही लावायचा आहे, कारण बऱ्याच वेळा पेशंट जेव्हा मोशनला जोर लावतो तेव्हा त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या फुगतात आणि मुळव्याचे मोड तयार होतात। त्यामुळे जर तुम्हाला मुळव्याचे मोठे मोड असतील तर आपली जी जागा जी आहे त्याची ती ओपनिंग कमी होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला अजून जास्त जोर लावा लागतो। त्यामुळे सर्वात महत्त्वाचं की मोशन करताना तुम्हाला जोर लावायचा नाही आहे। तसेच तुम्हाला मुळव्याधावरती सारखं औषध घेऊन सुद्धा तुम्हाला काही फरक पडत नसेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता। माझा नंबर आहे 9820125400। धन्यवाद।